आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, रे भोळी सी दुनिया सतगुरु बिन कैसे सरिया, रे भोळी सी दुनिया सतगुरु बिन कैसे सरिया। अपने लला के बाल उतरवावे देख के चीना लग जइया। एक म्हातारी घेऊन चालली आपल्या नातवाला किंवा नातीला कुठे, गुडगावला, आपल्या इष्टदमाला घेऊन जातात जिथे असेल तिथे, आणि तिथं न्हावी बसलेला असतो। आणि या अज्ञानी धर्मगुरूंनी आपल्याला हा सल्ला देऊन ठेवलाय की बाळाचे पहिले केस आपल्या मातेवर उतरवायला हवेत, आपल्या इष्टधामी जाऊन। आता ती म्हातारी जातीय नात किंवा नातवाला घेऊन, आणि बरोबर तिची सून, आणि तिथे न्हावी बसलेला असतो। त्याच्याकडे जाऊन ही म्हातारी म्हणते की अरे न्हावी बाबा, माझ्या नातवाचे केस काप। आता बाहेर जर 5 रुपयात केस कापत असेल ना न्हावी, त्या इष्टधामी 10 रुपये घेईल डबल, तर माहितीये इथे माझ्याशिवाय कोणी कापणार नाही, डबल रेट घेईल। आणि मग आजी म्हणेल की बाबा रे पटकन मोठे मोठे काप। आणि मग ती म्हातारी असं म्हणेल की अरे न्हावी बाबा जरा लक्ष दे ना, माझ्या नातवाची कातडी नाजूक आहे, म्हणजे त्याला कात्री नाही लागली पाहिजे, हळूहळू बघ, हळूहळू बाबा। आता परमात्मा म्हणतात, अपने लला के बाल उतरवावे, आणि किती चिंता के कदे कैची ना लग जइया, अरे एक बकरी का बच्चा लेके उसका गळा कटैया, रे भोळी सी दुनिया। तोही कोणाचा तरी मुलगाच होता ज्याचा बळी द्यायला निघाली आहेस, आणि आपल्या बाळाची इतकी चिंता की त्याला कात्रीही नको लागायला। परमात्मा म्हणतात, जैसा दर्द आपणा हो ऐसा जाण बिराणे। आणि मग ते केस घेऊन ती म्हातारी काय करेल, ते मंदिरात अर्पण करेल भगवानाच्या मूर्तीवर, आणि तो जो पुजारी बसलेला असतो तो त्याच वेळी ते उचलून आपल्या एका थैलीत भरून ठेवील पोत्यात। आणि जेव्हा संध्याकाळी ते पोतं भरलं जाईल तेव्हा ते तो उकिरड्यावर फेकून येईल। मग काय ते बँकेत जमा करून टाकेल, ते उचलून फेकूनच दिले त्याने। तर परमात्मा म्हणतात तुम्ही इथंच कापानी इथंच फेका, त्याचा काहीही फायदा होणार नाही, मूर्ख बनवतायत तुम्हाला, धंदा करतायत लोक। अपने लला के बाल उतरवावे देख कैची ना लग जइया, एक बकरी का बच्चा लेके उसका गला कटैया, रे भोड़ी सी दुनिया सतगुरु बिन कैसे सरिया, रे भोड़ी सी दुनिया सतगुरु बिन कैसे सरिया। कच्चा पक्का भोजन बनावे फिर माता धोकने गैया, कच्चा पक्का भोजन बना के फिर माता धोकने गैया, उस माता ऊपर कुत्ता मुते वो क्यों ना मर गैया, रे भोड़ी सी दुनिया गुरु बिन कैसे सरिया, रे भोड़ी सी दुनिया गुरु बिन कैसे सरिया। आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा, किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा। आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता, किंवा 7030303950
या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.